तर आज आपण ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला दोन लाईन दिसत आहेत. द फर्स्ट लाईन इज लाईन एम अँड द सेकंड वन इज लाईन एल. या दोन लाईन मधून पास होणारी म्हणजे या दोन लाईन मधून आपण एक आणखी रेषा काढून घेणार आहे. वी कॅन ड्रॉ अ लाईन pass through the line M and line N. So this is our line. आणि या लाईनचं नाव मी लिहितो आहे लाईन P. So in this figure M and N, these two lines are given. And we draw a line P passes through the line M and line N. So when it passes through the line M and line N, it intersects at the point A and at the point B. Okay. जेव्हा रेषा P ही रेषा M आणि N मधून जाते तेव्हा ती पॉइंट ए आणि पॉइंट बी ला इंटरसेक्ट करते, छेदते. आणि म्हणून लाईन पी ही लाईन एम आणि लाईन एन ची ट्रान्सव्हर्सल होईल. इट मीन्स लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड लाईन एन. बट व्हेन इट बिकम्स अ ट्रान्सव्हर्सल, it becomes a transversal when it intersect at two distinct point. दोन वेगळ्या वेगळ्या बिंदूंना जर ही लाईन पी छेदत असेल तर आणि फक्त तरच लाईन पी ही लाईन एम आणि लाईन एन ची ट्रान्सव्हर्सल होईल. जर लाईन पी ही एकाच पॉइंट मधून गेली असती तर लाईन पी ही लाईन एम आणि एन ची ट्रान्सव्हर्सल झाली नसती. ट्रान्सव्हर्सल होण्यासाठी काय कंडिशन आहे ते आपण समजून घेऊया. की ट्रान्सव्हर्सल होण्यासाठी ही लाईन जी पास आउट होणारी लाईन आहे, जी छेदणारी जी लाईन आहे, ती दोन वेगळ्या वेगळ्या पॉइंटला, डिस्टिंक्ट पॉइंटला छेदली पाहिजे, इंटरसेक्ट झाली पाहिजे, तर आणि फक्त तरच ती ट्रान्सव्हर्सल होईल. ओके. एक आणखी एक्झाम्पल बघूया आपण. इथे लाईन के आणि लाईन एल अशा टू लाईन्स आपल्याला दिलेल्या आहे. आणि एक लाईन आपण ड्रॉ करूया जी लाईन के आणि लाईन एल मधून पास होईल. दिस इज अवर लाईन, दॅट इज लाईन एस. सो इन दिस केस, whether the line S is a transversal of line K and L. काय लाईन S ही लाईन K आणि लाईन L ची छेदिका होईल का? हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आताच आपण शिकलोय छेदिका कधी होईल? जेव्हा दिलेल्या दोन रेषांना जर तिसरी येणारी रेषा दोन वेगळ्या वेगळ्या बिंदूमधून छेदत असेल तर आणि फक्त तरच ती ट्रान्सव्हर्सल होईल, छेदिका होईल. बट इन दिस केस लाईन एस पासेस थ्रू द लाईन के अँड एल इन अ सिंगल पॉइंट, एकाच पॉइंट मधून चाललेली आहे. अँड दॅट्स वाय लाईन एस इज नॉट अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन के अँड लाईन एल. म्हणून लाईन एस ही लाईन के आणि लाईन एल ची छेदिका होणार नाही. अँड वी लर्न अबाउट दिस इन स्टँडर्ड 6. 6व्या वर्गात आपण शिकलेलो आहे. जर टू अँड मोर लाईन्स आर पासेस थ्रू अ पॉइंट, देन इट इज अ कॉन्क्रुअंट लाईन्स अँड द पॉइंट इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्क्रुअन्स. मराठीमध्ये आपण शिकलो होतो की जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच पॉइंट मधून जर जात असेल तर त्यांना आपण एक संपाती रेषा म्हटलं होतं. आणि ज्या पॉइंट मधून ते पास होतात त्या पॉइंटला आपण संपात बिंदू असं म्हटलं होतं. सो
in this case line S, line K and line L are line of congruent. These are the congruent lines. एक संपाती रेषा आहे आणि म्हणून लाईन एस या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल होणार नाही. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. I add a line Q in this figure. So it's our new figure. So if we see in this figure, then we know that yes, line S is not a transversal of line K and line L. But can we say line Q is a transversal of line K and line L? Yes. We say that line Q is a transversal of line K and line L because line Q intersect line L and line K in two distinct points. दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये ही छेदत आहे. And that's why line Q is a ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन के अँड लाईन एल. म्हणून लाईन क्यू ही लाईन के आणि लाईन एल ची काय होईल, छेदिका होईल. अँड सपोज वी राईट दिस टू इंटरसेक्टिंग पॉइंट इज सी अँड डी. द सेम वे काय आपण म्हणू शकतो की लाईन के ही सुद्धा ट्रान्सव्हर्सल आहे. बघा लाईन के, मी के बद्दल बोलत आहे. इज द लाईन के इज अ ट्रान्सव्हर्सल of line Q and S? Yes. लाईन K सुद्धा ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे लाईन Q आणि लाईन S ची. Why? Because line K intersect the line Q and line S in two distinct points. Suppose this is our intersecting point C and this is our intersecting point O. तर लाईन के ही लाईन क्यू आणि लाईन एस ला दोन वेगळ्या वेगळ्या बिंदूमध्ये छेदत आहे, सी आणि ओ. आणि म्हणून लाईन के ही सुद्धा काय होईल, छेदिका होईल. काय आपण लाईन एल ला लाईन क्यू आणि लाईन एस ची छेदिका म्हणू शकतो का? यस, डेफिनेटली वी कॅन से लाईन एस एल इज ऑल्सो अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन क्यू and line S. Why? Because line L intersect the line Q and line S in two distinct points. The point D and point O. And hence, line L it's also a transversal of line Q and line S. Line L ही सुद्धा line Q आणि line S ला दोन वेगळ्या वेगळ्या भिन्न बिंदूंमध्ये छेदते आणि म्हणून लाईन एल ही सुद्धा लाईन क्यू आणि लाईन एस ची छेदिका होणार. अशा प्रकारे आपल्याला छेदिका ओळखता आल्या पाहिजे. पुन्हा एक नवीन आकृती काढूया आपण. इन दिस फिगर दिस इज लाईन ए, दिस इज लाईन बी अँड दिस इज लाईन सी. तर कोणती लाईन कोणत्या लाईन टू लाईन्सची ट्रान्सव्हर्सल आहे, हा आता आपल्यासमोर क्वेश्चन आहे. तर बघूया. वी नो दॅट द ट्रान्सव्हर्सल कधी होईल, जेव्हा दोन लाईनना जी रेषा आपण काढणार आहे ती दोन डिस्टिंक्ट पॉइंटला छेदली पाहिजे, इंटरसेक्ट झाली पाहिजे. सपोज आपण या ए लाईनचा विचार करू and the given line is line B and line C. जर आपल्याला लाईन B आणि लाईन C दिलेली असेल आणि आता A लाईन आपण काढली तर काय दिसते बघा. ही A लाईन या B लाईनला या पॉइंटवर इंटरसेक्ट झाली आहे आणि या C लाईनला या ठिकाणी छेदलेली आहे, इंटरसेक्ट झालेली आहे. It means line A intersect line C and line B in two distinct point. दोन वेगळ्या वेगळ्या पॉइंटला काय झालेली आहे, छेदलेली आहे, इंटरसेक्ट झालेली आहे.
It means line A is a transversal of line B and line C. Is that clear? दुसरं बघा आता आपण. सपोज द गिवन लाईन्स आर A अँड C. जर आपल्याला A आणि C या दोन लाईन दिलेल्या असेल आणि या दोन लाईन मधून पास होणारी आपण आणखी एक रेषा काढली, लाईन काढली, दॅट इज लाईन B. तर काय लाईन B ही लाईन A आणि लाईन C ची ट्रान्सव्हर्सल होईल का? विचार करा. बिलकुल. लाईन B is also a transversal of line A and C. Why? Because line B intersect the line A and line C in two distinct points. That is, लाईन A आहे, ही लाईन A आहे, या लाईनला या पॉइंटवर छेदते, ही लाईन आपली C आहे आणि या लाईनला या ठिकाणी इंटरसेक्ट होते. इट मीन्स लाईन B इंटरसेक्ट द लाईन A अँड C इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन वेगळ्या वेगळ्या पॉइंटला छेदते, इंटरसेक्ट होते. अँड इट मीन्स लाईन B ही सुद्धा ट्रान्सव्हर्सल आहे लाईन A आणि लाईन C साठी. सेम वे जर आपण लाईन C चा विचार केला तर काय लाईन C ही लाईन A आणि B ची ट्रान्सव्हर्सल होईल का? लाईन C. Yes, line C is also a transversal of line A and line B. Why? Because line C intersect the line B at this point and line C intersect the line A at this point. It means two distinct point आपल्याला मिळाले, and that's why line C is also a transversal of line A and line B. The only condition that the line intersect the given two lines in two distinct point. दोन दिलेल्या लाईन मधून जी आपण लाईन पास करणार आहे, जाणार आहे, ती दोन डिस्टिंक्ट पॉइंटला इंटरसेक्ट झाली पाहिजे. This is the condition. And it follows line C, it follows the condition, line A is also follow condition, and line B is also follow condition. And that's why in this figure line A is a transversal of line C and B, line B is a transversal of line A and C, and line C is a transversal of line A and B. But in this figure line S is not a transversal of line K and line L because it passes through just a single point. एकाच पॉइंट मधून जाते, म्हणून त्यांना आपण कॉन्क्रुएंट लाईन्स असं म्हटलेलं आहे. सो आय होप की तुमच्या या ट्रान्सव्हर्सलच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. काहीच नाही, दिलेल्या दोन लाईन मधून एक लाईन पास झाली पाहिजे, पास होताना ती दोन वेगळ्या वेगळ्या पॉइंटला छेदली पाहिजे, तरच लाईन P ही लाईन M आणि N ची ट्रान्सव्हर्सल होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.